महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांची अपार श्रद्धा बाळूमामांच्या चरणी. भक्तांनी अर्पण केलेल्या हजारो मेंढ्या, देवस्थानच्या नावावर असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या जमिनी. पण जर याच देवस्थानात तब्बल 60 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचा आरोप झाला तर? हजारो मेंढ्या कवडीमोल दरात विकल्या गेल्या तर? जमीन व्यवहारांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आणि आता हे संपूर्ण प्रकरण गुन्हे शाखेपर्यंत पोहोचले. अखेर बाळूमामा देवस्थानात नेमकं काय घडलं? हा 60 कोटीचा आकडा आला कुठून आणि या घोटाळ्यामागे नेमकं काय कारण आहे? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी श्यामल साबळे आणि तुम्ही पाहता सरळ सोपं. कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे असलेलं श्री सद्गुरू संत बाळूमामा देवस्थान हे महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि मध्य प्रदेशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. दरवर्षी लाखो भक्त येथे दर्शनासाठी येतात. अनेक भाविक देवस्थानला रोख देणगी, सोने चांदीच नव्हे तर मेंढ्याही अर्पण करतात. बाळूमामा हे धनगर समाजाचे आराध्य दैवत असल्याने मेंढ्या अर्पण करण्याची परंपरा अनेक वर्षापासून सुरू आहे. मात्र आता याच देवस्थानात 60 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचा आरोप समोर आल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. प्रकरणातील सर्वात मोठा आरोप म्हणजे देवस्थानच्या मालकीच्या हजारो मेंढ्यांची विक्री. प्राथमिक तपासानुसार 30 ते 40 हजार मेंढ्या नियमबाह्य पद्धतीने विकण्यात आल्याचा संशय. बाजारात एका मेंढीची किंमत साधारण 15,000 रुपये असताना त्या केवळ 5,500 रुपयांना विकल्याचाही आरोप आहे. त्यामुळे या व्यवहारातूनच सुमारे 30 कोटी रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. इतक्यावरच हा प्रकार थांबलेला नाही, तर पोलीस तपासात देवस्थानच्या जमीन व्यवहारांबाबतही गंभीर अनियमितता आढळल्याचा दावा करण्यात आलाय. देवस्थानच्या मालकीच्या काही जमिनींच्या खरेदी विक्रीत नियमांचे उल्लंघन, कागदपत्रांमध्ये कथित फेरफार आणि आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचा संशय तपासात यंत्रणांनी व्यक्त केलाय. या व्यवहारांमधूनही सुमारे 30 कोटी रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे मेंढ्यांच्या विक्रीतील कथित 30 कोटी आणि जमीन व्यवहारातील कथित 30 कोटी असा मिळून 60 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं पोलिसांचं प्राथमिक मत आहे. या प्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून आर्थिक व्यवहार, बँक खात्यांची माहिती, जमीन व्यवहारांची कागदपत्र आणि मेंढ्यांच्या विक्रीच्या नोंदीची सखोल तपासणी सुरू आहे. दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देत हे लाखो भाविकांच्या श्रद्धेशी संबंधित प्रकरण आहे. निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. या घोटाळ्यामागे आणखी काही मोठी नावं असण्याची शक्यता नाकारता येत नाही असंही म्हटलंय. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून हे आरोप आणि निष्कर्ष प्राथमिक तपासावर आधारित आहेत. अंतिम सत्य, न्यायालयीन प्रक्रिया आणि अधिकृत तपास अहवालानंतर स्पष्ट होईल. मात्र श्रद्धा, विश्वास आणि कोट्यवधींचा व्यवहार या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक छोटासा प्रश्नही मोठं वादळ निर्माण करू शकतो. बाळूमामा देवस्थानातील या कथित 60 कोटींच्या घोटाळ्याचं सत्य काय? दोषी कोण आहे? निर्दोष कोण आहे? याचं उत्तर आता तपासच देईल. आणि आम्ही या प्रकरणातील प्रत्येक मोठी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. बाकी या संपूर्ण घटनेवर तुमचं मत काय? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच विविध माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या सरळ सोपं या पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.